11 खेळाडू आज प्रत्येक संघामध्ये खेळत आहेत. या अगोदरची 2 दिवस एका गावातील 11 खेळाडू अशा पद्धतीने आपण 2 दिवस खेळवली. आज आणि उद्या एका तालुक्यातील 2 खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस 17 जुलै रोजी या स्पर्धेचा अंतिम दिवस संपन्न होणार आहे आणि 6व्या पर्वाचा विजेता 17 तारखेला मिळेल. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इकडे केला होता, कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये, बॉलला लिफ्ट देऊ शकलेले नाहीयेत. एक धाव तिकडे परिपूर्ण होते. धावा संख्या इकडे पुढे जाईल, धावा 2 झालेल्या आहेत. बॅटिंग करण्यासाठी संकेत आता बॅटिंगसाठी आलेले आहेत, तर श्याम आता स्ट्रायकर इनकडे जात आहेत. स्ट्रायकर इनकडे श्याम. 4 षटकांचा हा सामना या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. वाह, खूप चांगला बॉल. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर केला, तिथून बॉलला हिट केला, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अंकितने केला होता. एक प्रतिभाशाली गोलंदाज, एक बहुगुणी गोलंदाज आहेत अंकित आणि सातत्याने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत आलेले आहेत. आज देखील एक महत्वाचं षटक, एक स्ट्रायकर बॉलर म्हणून ते पुढे येत आहेत. डावखुऱ्यात त्याचे गोलंदाज. वा वा वा, अजून एक चांगला बॉल प्रस्तुत केलाय. डॉट बॉलची नोंद इथे केली जाणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं क्रिकेट गेली 3 दिवस या मैदानावर आपण अनुभवलं. प्रेक्षकांनी देखील अनेक रंगतदार सामने या मैदानावर पाहिले, अनेक चित्तथरारक सामने पाहिले. आजचा दिवस देखील या स्पर्धेमध्ये खूप महत्वाचा आहे. आज बरेचसे सामने, म्हणजे पहिले 2 सामने तुम्ही जर बघितले तर पहिले 2 सामने खूप चांगले झाले. मागचा सामना थोडासा एकतर्फी झाला खरा. यावेळेचा बॉल हवेत आहे आणि यस, इथे विकेट मिळते. अंकितचं कौतुक करावं लागेल. एक ट्रॅप बनवलं होतं अंकितने, एक जाळं टाकलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये श्यामला अडकवलंय. विकेट आली, श्याम आउट. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सूरज आता बॅटिंगसाठी येत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी अंकित तयार होत असताना ओहो, पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. सूरजचा कडक आणि बेधडक फटका, षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ सुद्धा समाप्त होतोय. शेवटच्या बॉलवर षटकार आलेला आहे. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर नजर टाकूया. धावा झालेल्या आहेत 8 धावा. पहिल्या ओव्हर नंतर 8. चला स्पीडअप करूयात. तर सातत्याने सूचना द्यायला लावू नका. आपण सुद्धा सहकार्य करा, कारण आपल्याला 3 सामन्यात इथून पुढे पूर्ण करायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस सेकंदर 2 बाद 8 अशी परिस्थिती सांगली संघाची पाहायला मिळते. या अगोदर दोन्ही संघांनी एक पराभव पाहिलेला आहे. एक पराभवाला सामोरं त्यांना जावं लागलं आणि आता ही मॅच त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. या मॅच मध्ये जो जिंकणार त्यांचं अस्तित्व टिकून राहणार, जे पराभूत होणार त्यांना स्पर्धा सोडावी लागेल. जो जीता वही सिकंदर, जो हारा वो अपने घर के अंदर, अशीच परिस्थिती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हर नंतर 8 झालेले आहेत. तर षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आलेले आहेत गणराज. गणराजांना आमंत्रित केलं. पहिल्या ओव्हर नंतर 8. स्ट्रायकर इनकडे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत संकेत आणि दुसऱ्या बाजूला सूरज. सूरजने आल्याबरोबर षटकार ठोकला होता आणि तेच आपल्याला पाहायला मिळतील आता नॉन स्ट्रायकर एंडला. त्यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, यशस्वी नाही राहिले. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्तच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावफलकावर 9 धावा लागलेल्या आहेत. 9 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे. कमी ओव्हर तुमच्याकडे, कमी चेंडू आहे. कमी चेंडूंमध्ये जास्त काम तुम्हाला करायचंय.
यावेळेस वाट पाहिली होती शेवटच्या क्षणापर्यंत, परंतु खूपच बाहेर होता ऑफस्टम्पचा हा बॉल. पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 2 अतिरिक्त धावा इकडे मिळाल्या त्या मध्ये. धावा संख्या 2 अतिरिक्तच्या मदतीने पुढे गेली. धावा झालेल्या आहेत 10. एका बाजूला सांगलीचा संघ, दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील हडपसर पायल पेंट्स हडपसरचा संघ दुसऱ्या बाजूला आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सूर्यकिरण देखील आता मैदानावर पडतायत. थोडासा पावसाचा व्यत्यय आल्यानंतर आता सूर्यदर्शन देखील आपल्याला होत आहे. बॉलर तयार आहेत. यावेळेचा बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत आणि एक ओहो सोपा झेल इथे निसटलाय. चूक केली आहे, खूप मोठी चूक म्हणू शकतो आपण, कारण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला इकडे चुका टाळाव्या लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला झेल पकडावे लागणार आहेत, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. प्रत्येक चूक तुम्हाला इथे महाग पडू शकते. प्रत्येक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकते. त्यामुळे एक एक चूक तुम्हाला इकडे टाळायची आहे. एक धाव कंप्लीट होत आहे. धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 11 धावा धाव फलकावर. गणराज बॉलिंग साठी, तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज सूरज. त्यावेळेस 8व्या बॅटने खेळणे बॉलला मिड विकेट वरून फिल्डर येत आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता 2 धावा सुद्धा इथे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट केलं आणि 2 धावा तिथे प्राप्त केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल वरती सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. क्रिकेटमध्ये सिंगल डबल श्वासाचं काम करतात. फक्त चौकार षटकारांना धावा बनवल्या जाणार नाही, तर तुम्हाला सिंगल डबल्स त्यावर देखील तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. चला मॅच स्पीडअप करणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिड विकेट मध्ये बॉल. फिल्डर येथील बॉलवर तोपर्यंत एक सिंगल. वीस मिनिटांचा वेळ आहे तुमच्याकडे 4 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. पंच आपण त्या सूचना द्या. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटं आहेत. त्यामुळे आपण 4 ओव्हर जे आहेत त्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. वेळ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, त्यामुळे आपण वेळ वाचवत चला. बॉल हवेत आहे. फिल्डर मात्र खूप दूर आहेत. बॉल निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडतोय. एक धावा आली आहे. दुसरीचाही प्रयत्न केलाय. बघता बघता 2 धावा इकडे परिपूर्ण करण्यात आल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होतोय. धावा झालेल्या आहेत 16 धावा. 2 खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाले होते, परंतु त्यानंतर कुठेतरी डाव सावरण्याचा प्रयत्न संकेत आणि सूरज करतायत. चला मॅच सुरू करू परत. गोलंदाज गणराज शॉर्ट बॉलचा वापर केलाय. स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केलाय. बॉल कॅप मध्ये चाललाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. चौकार. धावसंख्या 20. चौकाराच्या सहाय्याने धावफलकामध्ये बदल होतोय. 20 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक सुरू आहे आणि गणराज यांच्या विरुद्ध आता आक्रमण करण्याचा प्रयत्न इकडे झालाय. स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट केला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करत चौकार वसूल केलाय गणराजच्या विरुद्ध. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपल्यास फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं. धाव मिळणार नाही. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 20 धावा. 2 ओव्हर 20. 2 फलंदाज बाद. महत्वपूर्ण सामना आहे. चला नवीन गोलंदाज चला लवकर. नवीन गोलंदाज लवकर चला. हरिअप. थोडस फास्ट खेळूयात आपण. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये बघायचं किती टार्गेट चांगली टीम ठेवते. तर गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाजाचा वापर. तिसरं षटक घेऊन गोलंदाज येत आहेत. वैभव यांना आमंत्रित केलंय. तिसरं षटक घेऊन वैभव येत आहेत. 2 ओव्हर 20 झाल्यात. वाह, पहिलाच बॉल आणि वैभवचं भव्य स्वागत इथे करण्यात आलंय आणि ठोकलाय भव्य षटकार. कडक कडक फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्ट्रॉय, स्टँड अँड डिस्पॅच. सूरजच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. टाकळी डोकेश्वर संघाचे संघमालक
अप्पासाहेब खुळे 11 या संघाचे संघमालक अप्पासाहेब खुळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षीचे विजेते आहेत. सलग 2 वर्ष म्हणजे तिसरं आणि चौथं आणि 5वं वर्ष त्यांनी जिंकलेलं आहे. चांगला बॉल षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. सूरज चांगली बॅटिंग करतायत चांगली संघाकडनं. कौतुकास्पद फलंदाजी. संघ अडचणीमध्ये असताना संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम सूरज आतापर्यंत करत असताना पाहायला मिळत आहे. चला चला वेळ 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 वाचूयात. 26 धावा धाव फलकावर षटक क्रमांक 3 सुरू असताना पाहायला मिळत आहे. चला वेळ वाचूया. बॉलर तयार होत आहेत. वैभव शॉर्ट बॉलचा वापर केलाय. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल फाईन लेग मध्ये निघालाय आणि सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा गेलाय. क्या बात आहे. 4 धावा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये मित्रांनो बदल होतोय. 30 धावा धाव फलकावर बनवल्या जात आहेत. सूरज जबरदस्त संकट लढतो तोच करता आणि सांगली संघासाठी योद्ध्यासारखी बॅटिंग इकडे सूरज करताना दिसत आहेत. 2 फलंदाज सुशील आणि श्याम लवकर बाद झाले होते पहिल्या ओव्हरमध्येच. त्यानंतर डाव सावरलाय संकेत आणि सूरजने. बॉल हवेत आहे. फिल्डर कव्हर पॉइंट मध्ये बॉलच्या खाली येतोय. बिग विकेट गॉन. खूप मोठा धक्का सांगलीला. फलंदाज इथे सूरज बाद होताना पाहायला मिळतील. सूरज तंबूच्या आश्रयाला परत. हा झेल पकडलाय. चला नवीन फलंदाज. चला लवकर नवीन फलंदाज रेडी राहत. चला जे फलंदाज मैदानात जाणार आहेत ते फलंदाज तयार राहत. चला एवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि जर नवीन फलंदाज मैदानात जाण्यासाठी वेळ घेत असेल तर मग अँजेलो मॅथ्यूज व्हायचा एखाद्या फलंदाजाचा. चला नवीन फलंदाज सज्ज होत आहेत फलंदाजी करण्यासाठी. जे नव्यानेच दाखल झालेले आहेत अजय यांना आपण पाहू शकता. थोडस स्पीडअप करत राहा. सातत्याने सूचना देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. फुलर लेंथवर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव त्या ठिकाणी मिळताना दिसतंय. धावसंख्येने पुढे जाईल. धाव फलकावर धावा 31 झालेल्या आहेत. 31 धावा धाव फलकावर. तिसरं षटक अंतिम टप्प्यामध्ये चाललंय. शेवटचा बॉल आता या ओव्हरमध्ये बाकी असणार आहे. एक डावखुरा हाताचा फलंदाज एक उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्यामुळे थोडीशी आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये देखील चेंजेस होताना दिसत आहेत सातत्याने प्रत्येक धाव आल्यानंतर. चला चला वेळ. संकेत स्ट्रायकर एनकडे शॉर्टबॉलचा वापर केला होता. त्याला फक्त दिशा दाखवली. मागे फिल्डर नव्हता आणि बॉल सीमारेषेच्या पार आलाय चौकार. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावा झाल्यात 35. 3 ओव्हर नंतर 35. 3 षटकांच्या अखेरीस 35 धावा धावफलकावर. चांगली टोटल उभीच करावी लागेल कारण समोरच्या टीम मध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. टेनिस क्रिकेट कृष्ण सातपुते हे देखील आज आपल्याला खेळताना दिसत आहेत. दुसऱ्या डावामध्ये त्यांची सुद्धा बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. रोहित खरात हे सुद्धा त्या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. चला वेळ वाचूयात आपण. एकत्र येऊ नका. चला चला एकत्र येऊच नका प्लीज. कारण सातत्याने जर पाहिलं तर आमच्यापर्यंत ही सूचना येत आहेत. आपल्याला सर्वांना आजच्या ज्या उरलेल्या 3 मॅचेस आहेत त्या आता पूर्ण करणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. कारण खूप दूरवरून संघ आलेले आहेत. त्यामुळे मॅचेस आजच्या जर पूर्ण झाल्या तर निश्चितच पुढचा प्रवास तुम्हाला देखील करता येईल आणि नंतर परत एकदा तुमची चक्कर वाचणार आहे.
त्यामुळे कृपया करून मॅचेस आपण पूर्ण करूयात. आता 3 ओव्हर संपलेले आहेत. आता अंतिम षटक सुरू होत आहे. अंतिम षटक घेऊन नितीन वाकडे यांना आमंत्रित करण्यात आले गोलंदाजी करण्याकरिता. चला टाइमपास काय लावलाय. चला बरं लवकर. चला बॅट्समन चला स्ट्राईकला. 3 ओव्हर 35 झालेले आहेत. आता शेवटचा षटक सुरू होत आहे. नितीन यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. अंतिम षटक पहिल्या डावातलं. सांगलीच्या विरुद्ध टीम हडपसर या दोन संघांमध्ये डू ऑर डाय मॅच सुरू आहे. शेवटचं षटक पहिल्या डावातलं. पहिल्याच बॉलवर प्रचंड मोठं आक्रमण केलं जात आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. स्टँड अँड डिलिव्हर जागेवरूनच खेळला होता. रडारमध्येच बॉल मिळाला. तोंडाच्या समोर डोळ्याच्या समोर बॉल मिळाला आणि अजय असा चेंडू कुठे सोडणार आहेत. समोर मिळाला समोरच फेकून दिला. या मैदानावर गोलंदाज जर चुकला तर मग ठोकलाच. इथे सुद्धा तेच चित्र आपण पाहिलं. समोरच बॉल मिळाला आणि एक लांब लचक षटकार. टोले जंग फटका. 6 धावा. रोल बॉल नाहीयेत. बॉल तयार होत आहेत. यावेळेस सुद्धा खूप चांगला स्ट्रोक खेळलेला आहे परंतु फिल्डर तिकडे वाह क्या बात आहे. जबरदस्त फिल्डिंग केली आहे आणि जसा बॉल अडवला तशा टाळ्या सुद्धा वाजलेल्या आहेत. कारण फिल्डिंगच इतकी जबरदस्त केली आहे. मॅच महत्वाची आहे. प्रत्येक धाव महत्वाची आणि ती प्रत्येक धाव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न इकडे फिल्डर करतायत. आणि हा सुद्धा एक चांगला स्टॉप. 2 धावा मिळालेल्या आहेत आणि 2च्या मदतीने धावा झाल्या 43. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा सातपुते बॉलवर येत आहेत. धावाची संधी होती परंतु एक सिंगल प्राप्त होईल. धावसंख्या इकडे पुढे जात असताना धावा 44. 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगली धावसंख्या उभी केली आहे इकडे फलंदाजी करणाऱ्या टीमने. अर्थात सांगली या संघाने आतापर्यंत चांगली धावसंख्या उभी केली आहे. 44 धावा. चला चला एकत्र येऊ नका. फिल्डिंग लावून घ्या लगेच. बॅट्समन चला. बॅट्समन. फलंदाज चला. 3 बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या डावातले. आपल्याला स्पीडअप करणं गरजेचंच आहे. जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर मग येणाऱ्या मॅचेस ज्या आहेत त्या कमी षटकांच्या आपण खेळवणार आहोत. जर तुम्हाला जास्त ओव्हरचे मॅचेस खेळायचे असतील तर मग थोडंसं आपण फास्ट खेळायचं आहे ही विनंती राहील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त बाउन्स चेंडून प्राप्त केला. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही झालंय. हा चेंडू मात्र निर्धाव आला आणि फलंदाज सुद्धा धावबाद होत आहेत. चला नवीन फलंदाज थोडंसं लवकर झाला. संकेत बाद झालेत तर नवीन फलंदाज अजय आता बॅटिंगसाठी दाखल. चला थोडंसं फास्ट. शेवटचे 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत या पहिल्या डावातले. 2 चेंडू येणं बाकी आहेत. नितीन अंतिम षटक घेऊन पुन्हा एकदा तयार होत आहेत. वाह जबरदस्त तडाखा दिलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा बॉल ओव्हर द मिड विकेट. सीमारेषेच्या पार. षटकार. 50 धावा पूर्ण झाल्यात सांगली संघाच्या. धावेंचं अर्धशतक. नितीन यांच्या विरुद्ध भरपूर धावा आल्यात. 15 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केला. एक विकेट जरी आली असली परंतु 15 खर्च झाल्यात. त्याला शेवटचा बॉल टाकूयात लगेच. या पहिल्या डावातला शेवटचा बॉल. सांगलीची टीम आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहा. सांगली शेवटचा बॉल पडला की लगेच फिल्डिंग लावा आपण.
शेवटचा बॉल नितीन घेऊन येत आहेत. त्यावेळेस देखील वाह, खूप चांगला कॅच. इष्टांच्या पाठीमागे रोहित खरात होते, जबरदस्त कॅच पकडला. पहिला डाव संपलाय आणि प्रथमतः सांगलीने केली फलंदाजी आणि सांगलीने प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा बनवलेल्या आहेत 50. टार्गेट ठेवले हडपसर या टीम समोर 51 धावेंचं. पायल पॉइंट्स हडपसर या टीमला या मॅचला जिंकण्यासाठी 51 धावेंचं आव्हान. चला, सांगली टीम लगेच चला मैदानात आणि हडपसर आपले 2 प्रारंभिक फलंदाज आपण सुद्धा लगेचच तयार ठेवा, ही सुद्धा आपल्याला विनंती राहणार आहे. तर 51 धाव्यांचं टार्गेट आहे आणि यानंतर समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. आपण सर्वजण ज्यांचा आवाज, ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी आतुर आहात, आमचे मार्गदर्शक नरेशजी ढोमे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. या सर, स्वागत आहे. चला, वरून बुर्ला सर. लिटिल मास्टर या नावानं सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व सन्माननीय सचिनजी विभूते साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. विनंती आहे विभूते सरांना, आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सुपंत चषक मध्ये मनपूर्वक स्वागत. कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्य कुशल MD डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून राजरत्न बापू नाईक नवरे मित्रपरिवार जिगरबाज युवा यांचा एक स्तुत्य असा उपक्रम 6व्या पर्वामध्ये आलेली स्पर्धा, अर्थातच सुपंत चषक 2026. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख रुपये आणि ट्रॉफी. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 50,000 रुपये आणि ट्रॉफी. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 25,000 रुपये आणि ट्रॉफी. चौथ्या क्रमांकाचं बक्षीस 25,000 रुपये आणि ट्रॉफी. आणि विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्या संघ मालकासाठी होंडा युनिकॉर्न ही 2 व्हीलर बाईक प्रथम येणाऱ्या संघ मालकाला आपण देणार आहोत. प्रत्येक संघाला समितीकडून T-शर्ट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सर्व गोष्टी दर्जेदार राहतील. मैदान किती सुंदर आहे. वरुण राजांना आज थोडीशी हजेरी लावली आणि निश्चित थोडासा गारवा वातावरणामध्ये निर्माण केला. त्यामुळे एक आल्हाददायक वातावरण आता इथे तयार झालेलं आहे. वरुण बुर्ला सर, प्रवीण घुले सर हे आपले सोलापूरचेच दर्जेदार अंपायर, जे सातत्यानं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी देखील अंपायरिंग करत असतात. सोलापूरचे सुपुत्र आहेत. आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या या खेळाडूंचा, की ज्यांनी अंपायरिंग क्षेत्रामध्ये देखील आपला एका नावाचा ठसा उमटवलेला आहे. या स्पर्धेमध्ये ते काम करताय. स्कोरर सातत्यानं नितीन मिस्कर सर, त्यांचं कौतुक झालं पाहिजे. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान असतंच. खरं तर त्यांचा व्यवसाय आहे मेडिकलचा व्यवसाय. मात्र राजरत्न बापूची स्पर्धा म्हटलं का नितीन सर सगळं सोडून देतात. मी फक्त क्रिकेट च्या स्पर्धा कव्हर करणार आहे आणि आपल्या मित्राच्या एका स्पर्धेसाठी आपलं काहीतरी योगदान असावं ही भावना त्या पाठीमागे आहे. आणि म्हणून आमच्या स्कोररचं देखील मनापासून आम्ही कौतुक करतो. माझ्या समवेत आज कालपासून आपण शाहरुख पठाण सरांचा आवाज ऐकतोय. खरं तर श्रीरामपूर शहरातून सुरुवात केल्यानंतर आज महाराष्ट्राच्या विशेषतः खानदेश, मराठवाडा आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या विभागांमध्ये शाहरुख पठाण सरांनी आपल्या आवाजाचा एक प्रकारची जादू निर्माण केलेली आहे. आणि आज सोलापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळतो. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे राजरत्न बापू नाईकनवरे यांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरवर्षी डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस आणि
आषाढी वारीचा सोहळा हा खरं तर बरोबरच येत असतो आणि त्याचंच औचित्य साधून खरं तर मैदान आषाढी वारीसाठी आपल्याला तयार करायचंच असतं आणि ते तयार केल्यानंतर क्रिकेटची स्पर्धा देखील तिथे होते. दुहेरी उपयोग हेतू या निमित्तानं आपण साध्य करतो आणि त्यामुळं दोन्ही गोष्टींचा आनंद आपल्याला घेता येतो. तर जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये जिथे आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसातली अत्यंत महत्त्वाची लढत मैदानामध्ये सुरू आहे. सांगली विरुद्ध हडपसर. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिला डाव संपतानाच सांगली संघाची बॅटिंग आपण पाहिली आणि त्यांनी बनवलेले आहेत मात्र 50. मागे मागे बसलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती थोडंसं बाजूला बसा. पहिलाच चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता तिथे आणि एक धाव याबरोबरच पूर्ण करतील हडपसर संघाची सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी कृष्णा सातपुते आणि रोहित. हडपसर विधानसभा विरुद्ध सांगली विधानसभा. विधानसभा क्षेत्रवाईज संघांना आपण स्पर्धेमध्ये निमंत्रण दिलेलं आहे. विशेषतः शहरी संघ, जे शहरी संघ आहेत जिथे महानगरपालिका आहे तिथे आपण विधानसभा क्षेत्रवाईज आणि जिथे ग्रामीण विभाग आहे तिथे तालुका वाईज. तर या गोष्टी आपण स्पर्धेमध्ये ठेवल्या होत्या जेणेकरून सगळ्या संघांना व्यवस्थितपणे खेळता यावं. अनेक तालुके खरं तर 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये ग्रामीण भागातले तालुके विभागलेले आहेत. त्यामुळे अडचण अशी होती की मग त्याच्या सीमारेषा आपल्याला परफेक्ट माहीत नसतात. कोण कुठला खेळाडू आहे त्याचं आय कार्ड वेगळ्या तालुक्याचं दिसतं आणि मग त्यामुळं जो गोंधळ निर्माण होता तो थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ब्रँड अँबॅसिडर ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून झळकलेला हा पहिला चौकार. महाराष्ट्रामध्ये नवे तर भारतामध्ये असं गाव नाही जिथे कृष्णा सातपुतेचं नाव नाही. सोलापूरचा सुपुत्र आहे. मी काल चर्चा करत होतो आपण जगद्गुरु संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग काल मी तुम्हाला सांगितला होता. का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. आज पुन्हा एकदा काल आम्ही कृष्णा पवारला बघितलं होतं मैदानामध्ये, आज कृष्णा सातपुतेला दोघंही सोलापूरचे सुपुत्र आहेत आणि दोघांनी टेनिस क्रिकेटमध्ये या जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. या भूमीचा सुपुत्र आहे तो. जरी पुण्यातून बरंचसं क्रिकेट खेळला असेल मात्र त्याची मातृभूमी सोलापूर आहे. वाह वाह, गॅप मजबूत नाही मिळाला. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगानं तिथे आला आणि एकच धाव मिळेल कृष्णाला. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 6 धावा, 51 धावांचं लक्ष आहे. पावसामुळे थोडंसं आउटफील्ड स्लो झालेलं असणार आहे आणि त्यामुळं फलंदाजांना सुद्धा त्या गोष्टीची नोंद घ्यावी लागेल. इथे 50 धावा जरी स्कोअर कार्डवरती आपल्याला माफक दिसतात परंतु प्रत्यक्षात मला वाटत नाही की ते आव्हान एवढं सोपं आहे. पन्नास धावा दोन्ही संघांना फाईट करावी लागेल. हो हो हो, कडक पुल केला चेंडूला, हॅमर केला चेंडूला, हातोडा टाकला चेंडूवरती आणि पाठवलाय मिड विकेटला. धावा 4, 2 अंकामध्ये पोहोचतील पहिल्या षटकामध्ये. रोहित खरात. खरं तर रोहित खरातचा खेळ बघायला मला प्रचंड आवडतं कारण त्याची जी बॉडी लँग्वेज असते, त्याच्या फटक्यांमधले जो तंत्रशुद्ध लेदर बॉल खेळलेला आहे आणि ती झलक त्याची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बघायला मिळते. पण मागचा शॉट जो होता ना तो कुठेच लेदर बॉलचा नव्हता. त्याने पोझिशन मध्ये आला आणि ठोकला. इथे काय पंच आहे. वाह वाह, रोहित खरातचा एक पॉवरफुल पंच. एक्स्ट्रा कव्हर 4 धावा, चौकार इथे मिळेल आणि या चौकाराबरोबरच धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे पोहोचणार आहे. 14 धावा. काय सुरुवात, इलेक्ट्रिफाईंग स्टार्ट. पहिल्या षटकामध्ये 14 धावा. एक तर तुमच्या समोर आव्हान कमी आहे. 50 धावांचं केवळ आव्हान आहे, 51 धावांचं आव्हान आहे आणि तिथे पहिल्या षटकामध्ये 14. ओहो हो हो, ही मेजवानी होती, ही मेजवानी होती आणि ताव मारणार नाही तो रोहित खरात कसलाय, त्याने मारलाय ताव. धाव फलकावरती धावा आहेत 20. 20 ऑन बोर्ड. पहिलं षटक संपलेलं आहे. रोहित खरातचा झंझावात बघायला मिळाला. पंचपक्वान्नाचं ताट तुमच्या समोर वाढलेलं आहे
आणि तुमच्या पोटात भूक नसेल तर काय होईल. इथे पोटात भूक पण होती आणि पंचपक्वान्नाचं ताट समोर पण होतं. तर रोहित खरात ताव मारणारच आहे आणि त्याने आडवा हात मारलाय तिथे मेजवानीवर. धावफलक 20 वरती पोहोचलेला आहे. 20 लॉस ऑफ नो विकेट. सलामीची जोडी मैदानामध्ये 31 धावा विजयासाठी मात्र 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. यस, अंतरिक्ष गोलंदाज. अंतरिक्षच्या हातामध्ये चेंडू आहे आणि कृष्णा सातपुते चेंडू अंतरिक्षात पाठवून देतो. आता पाहायचं अंतरिक्ष कृष्णा सातपुतेला जमिनीवरती ठेवणार की कृष्णा सातपुते त्याला अंतराळात पाठवणार. नाही, कनेक्शन नाहीये. चांगला चेंडू होता, धाव घ्यायची होती. काय घडतंय तिथे? कृष्णा लेट आहे पण पोहोचलाय थेट. एक धाव मिळाली. जीवाच्या आकांतानं ही धाव काढलेली आहे. कधी असा रॉंग कॉल कधीतरी अडचणीत आणतो खेळाडूंना. चेंडू निसटला होता. कृष्णाला वाटलं होतं धावा घ्यायच्या नाहीयेत आहे, परंतु रोहित खरात निघाला होता. त्याने बघितलं की रोहित पुढे आलाय तर आपण धावायला पाहिजे. तोही धावला. मग लक्षात आलं अरे चेंडू तो खूप वेगात येतोय पण तो पोहोचला. रॉंग कॉल. कुठली ओपनिंग पेअर असेल किंवा कुठली पेअर असेल ज्यांच्यामध्ये चांगल्या पार्टनरशिप झालेल्या आहेत तिथे रॉंग कॉलचे शिकार ठरलेले आहेत ते. मग तेंडुलकर गांगुली असेल, तेंडुलकर सेहवाग असेल. ओ हो 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 हो, इथे तडक आहे, कडक आहे, दे धडक आहे, बेधडक आहे. धावा 4. खणखणीत चौकार रोहित खरात मधून. 25 वर रोहित खरात या खेळाडूनं अल्पावधीतच टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग तो करतोय, सगळे फटके त्याच्या भातात आहे. म्हणजे एक अर्जुनाचा भाता अक्षय होतो आपण का त्याच्या भात्यातली अश्र कधी संपत नव्हती. रोहित खरातची बॅटिंग अशीच आहे की त्याच्याकडे सुद्धा असाच असंख्य अस्त्रांचा भाता आहे त्याच्याकडे. अर्थात अस्त्र वेगळे असतात, शस्त्र वेगळे असतात. जे आपण हातात धरतो ते शस्त्र आहे. म्हणजे बंदूक हे शस्त्र आहे, तलवार हे शस्त्र आहे, भाला शस्त्र आहे. पण अस्त्र काय असतात का ते खूप दूरवरून हल्ला करतात. आणि अशी अस्त्र जर तुमच्याकडे ती शस्त्रांपेक्षा काही पटीने जास्त विघातक असतात, जास्त विध्वंसक असतात, जास्त विनाशक असतात. त्यामुळे अस्त्र कधी भयानक आहे आणि याकडं शस्त्र नाही, त्याच्याकडे अस्त्रांचा हा साठा आहे रोहित खरातकडे. धावफलकावरती 25. नाही, कनेक्शन नाही मिळालं. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पोझिशन पाय रोवले होते त्यानं पण थोडासा लेट झाला. चेंडू खाली आला बॅटच्या. अपेक्षित बाउन्स नव्हता त्याला आणि त्यामुळेच रोहितला कनेक्शन नाही मिळालं. एक धाव 25 धावा 26 धावा फलकावरती आहे. अर्ध्या धावा पूर्ण झालेल्या आहेत. 25 धावांची आता आवश्यकता इथे जिंकण्यासाठी. अंतरिक्ष गोलंदाजी मार्कवरती कृष्णा सातपुते समोर आहे. एक मोठा स्टार, सुपरस्टार, द ग्रेट सुपरस्टार कृष्णा. लेंथ बॉल नाही, कृष्णाला लिफ्ट करू दिला. चेंडू पुढे टाकला होता आणि थोडासा पुढे आला होता. कृष्णा ठरवत होता की मला हाफ व्हॉल्यूम मिळेल पण अधिक लेंथ मिळाली त्यामुळं जमिनीच्या समांतर खेळावा लागला. अंतरिक्ष मात्र कृष्णाला अंतराळात चेंडू खेळू देत नाहीये. धावफलक इथे असेल 27. 24 पाहिजेत अजून. 3 षटक आणि काही चेंडू शिल्लक आहेत. डाव्या हाताचा रोहित खरात. पुन्हा चांगला चेंडू आलेला. स्लोवर वन टाकला, गती कमी केली यावेळेस अंतरिक्षनं. हुशार गोलंदाज आहे अंतरिक्ष. फलंदाजाची मोमेंट बघतो तो आणि जो एखादा फलंदाज प्रत्येक चेंडू मारण्याच्या मूड मध्ये असतो ना त्यावेळेस त्याला अडवणं हे गोलंदाजाचं खास कौशल्य असतं, त्याचं कसब असतं. आणि तुम्ही बघितलं असेल की तो थोडासा शफल झाला होता. त्याने बघितलं थोडासा स्लोअर वन डाव्या यष्टीवरती टाकला आणि रोहित खरातला निष्प्रभ केलं. इथे उत्तर नव्हतं रोहितकडं कारण एकदा पोझिशन बनवली आणि चेंडू जर विपरीत आला तर मग हात मॅन करावे लागतात, हात बांधून घ्यावे लागतात. आणि कडक आहे, सुपर कडक आहे. इथे बरसतोय
रोहित खरात. षटकार आणि षटकाची सांगता झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा. हडपसर संघ विजयासाठी त्यांच्या समोर मात्र 18 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 18 धावा. माफ करा, 12 चेंडू 4 षटकांचा सामना आहे. 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज अजय नवीन षटक इथे टाकणार आहे. दोन्ही संघांसाठी हा डू ऑर डाय सामना आहे. 2 सामने तुम्हाला मिळतात. 2 पैकी एखादा सामना जिंकला तरी तुमची वाटचाल सुरू राहते. पण तिथे जर विजय नोंदवू शकला नाही तर मात्र तुमचा खेळ तुम्हाला थांबवावा लागतो स्पर्धेमध्ये. अशा प्रकारची एक चांगली रचना आहे. हो हो हो, खरा बॉल आहे. थर्डमॅन अडवेल तिथे, पण पंचांच्या निर्णयाकडे देखील बघू आपण. वरून बुर्ला सर नो बॉल घोषित करतात. ओव्हर द वेस्ट कमरेच्या उंचीच्या वर चेंडू टाकला तर अशा प्रकारची शिक्षा गोलंदाजाला दिली जाते आणि ती मिळालेली आहे गोलंदाज अजयला. धाव फलकावर 34. 34. लॉस ऑफ नो. कोणी बाद झालेला नाही अजून. कृष्णा सातपुते आणि रोहित खरात. ओ कृष्णा, हेलिकॉप्टर उंच तर आहे, लांबी निश्चित आहे आणि धावा 6. कृष्णा सातपुतेचा हेलिकॉप्टर या खेळाचा तो बादशाह आहे. तो अनभिषिक्त सम्राट आहे. तो हेलिकॉप्टर खेळतो. तो इम्प्रोव्हायझेशन ज्या प्रकारे करतो कृष्णा, क्वचितच इतर खेळाडूंना असे फटके खेळता येतात आणि कृष्णाने अनेक फटके क्रिकेटमध्ये आणलेत. हे महत्वाचं आहे. लेंथ बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचतो. 1 धाव कृष्णाला मिळेल आणि धाव फलक पोहोचणार आहे पुढे 41. 41. मात्र 10 धावा दूर आपल्या पहिल्या विजयापासून हडपसर विधानसभा. कृष्णा सोलापूरचा आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, पण तो हडपसर मध्ये गेले मला वाटतं 20 वर्ष स्थायिक असेल. 2004ला आम्ही कृष्णाला पुण्यात पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यानंतर तो कायमस्वरूपी पुण्यात स्थायिक झालेला आहे. त्याची जरी जन्मभूमी सोलापूर असेल, कुर्डुवाडी असेल, तरी कर्मभूमी पुणे राहिलेली आहे. लेंथ बॉल आणि धाव घेण्याचा प्रयत्न आहे 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 गरज होती का? आणि त्याचं उत्तर जर आपण शोधलं तर नाही असेल. आणि गरज नसताना जर तुम्ही काही आतताईपणा केला तर शिक्षा मिळतेच आणि ती शिक्षा रोहित खरातला मिळालेली आहे. धाव रोहित खरात पहिला फलंदाज बाद होईल. तर रोहित खरात पाहिला आपण तर त्यानं 2 षटकार आणि 3 चौकारांनी आपला डाव, माफ करा, 3 चौकारांनी आपला डाव सजवलेला आहे. 2 वेळा एकेरी धावा देखील त्याने घेतलेल्या आहेत आणि एकूण 26 धावसंख्येवरती तो बाद होऊन परततोय. एका बाजूला कृष्णा सातपुतेने 1 चौकार 1 षटकार खेळलेला आहे. आज कृष्णा तुलनेने थोडासा शांत दिसला. जात्याचा आक्रमक असलेला खेळाडू मात्र सहज सुंदर फटक्यांचा मिरासदार आहे कृष्णा सातपुते. त्याची फलंदाजी, ओघवती फलंदाजी पाहणं हा एक आनंद देणारा अनुभव असतो प्रेक्षकांसाठी आणि अनेक वेळा त्यानं प्रेक्षकांना या आनंदाच्या डोहामध्ये तुडुंब भिजवलेला आहे, डुंबवलेला आहे. फुलटॉस बाहेर आहे खूप उजव्या इशीच्या. वाईटची घोषणा इथे येते. 1 धाव आणि धाव फलक पुढे पोहोचेल 42. 9 पाहिजेत विजयासाठी हडपसरला. अपेक्षित प्रतिकार इथे अपेक्षित होता, परंतु कुठेही तो प्रतिकार अजून दिसत नाहीये. अर्थातच सांगली संघाकडून उजव्या इशीच्या बाहेर वाईटची घोषणा आहे. शरीरापासून लांब टाकायचा प्रयत्न आहे. अनेक खेळाडू कोणा मारण्याचा प्रयत्न करतात, लांब टाकतात, पण कृष्णासारखे काही फलंदाज असतात की ते लक्षात घेतात चेंडू बाहेर आहे तर मी माझा गार्ड का सोडू. त्यामुळे बॅट्समन टू रीच टू दी बॉल या नियमाचा आधारही घेता येत नाही गोलंदाजाला. यस, आतमध्ये आणला होता चेंडू. तिथे थोडा वेळ हवेत जरूर, मात्र एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आहे. 2 धावा
इथे अपेक्षित आहेत आणि पूर्ण होतील. 2 धावांबरोबर धावफलकावर नोंदवल्या जात आहेत 45. तिसरं षटक सुरू असताना 6 धावा दूर पहिल्या विजयापासून हडपसर. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला होता, त्यामुळे हा विजय दोन्ही संघांना महत्वाचा होता. अजूनही कमबॅक करू शकतो सांगलीचा संघ. मोहोळ संघाचे संघनायक टॉसला चला. मोहोळ संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या सामन्यातला विजेता संघाबरोबर लगेचच नाणेफेकीचा कौल होणार आहे. द ग्रेट सुपरस्टार संतोष नलावडे किंवा अजून कोणी असेल संघनायक. वा, लेंथ बॉल होता, मिड विकेटला खेळलाय, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनलेत. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 49 लॉस ऑफ कृष्णा सातपुतेचा हा चौकार आहे. षटक संपलेला आहे मला वाटतंय. यस, आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 49 धावा फलकावर. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. या परिस्थितीमध्ये सुद्धा काही खेळाडूंनी आश्चर्यचकित करणारा खेळ, विस्मयचकित करणारा खेळ केलेला आहे. मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिन तेंडुलकरचं षटक, अजय जडेजाने एक षटक टाकलं होतं, आपण पाहिलं होतं शेवटचं षटक. ज्या षटकानं तेंडुलकरने एकदा नाही 2दा शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची गरज होती. पाकिस्तान विरुद्ध तेंडुलकरने इंजमाम उलकला टाकलेले चेंडू आपण पाहिले असतील. शेवटचा चेंडू लागला होता पाकिस्तानला शेवटची धाव पूर्ण करायला. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये देखील तुम्ही निर्णायक बदल करू शकता. मात्र फलंदाज प्रथमेश गोलंदाजाला दाद द्यायला तयार नाहीये. 1 धाव इथे मिळेल आणि स्कोअर लेवल येईल. हडपसर संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे, परंतु मॅच जर संपली नसेल तर कोणत्या संघनायकाला आम्हाला इथे निमंत्रित करता येणार नाही. आणि काल इथे जिंकलेले हडपसर. आता चला हडपसरचे संघनायक चला. कालपासून मी प्रेडिक्शन करतोय, माझ्या प्रेडिक्शन फेल होत आहेत, त्यामुळं मी सगळ्यांना लवकर बोलवायचं करणार नाही. या कॅप्टन, हडपसरचे कॅप्टन चला, मोहोळचे संघनायक चला. हडपसर विरुद्ध मोहोळ मॅच आता आपण इथे बघणार. संघनायक उपस्थित होत आहेत आणि नाणेफेकीचा कौल लगेच संपन्न होईल. म्हणजे काल मी म्हणालो की वरुण राजा अजिबात या स्पर्धेकडे येणार नाही यावर्षी, 5ही दिवस निर्धोकपणे पार पडतील. आज वरुण राजाने हजेरी लावलीच. आमच्या वरुण सुद्धा त्यांना रोखू शकले नाहीत. काल अजून एक प्रेडिक्शन केलं होतं, तेही फेल झालं. आकाश चव्हाण मी म्हटलं होतं की शेवटचं ओव्हर टाकेल, नाही आला तो शेवटचं ओव्हर टाकायला. त्यामुळे क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन नाही करायचे कुणी.